तर मित्रांनो, आपण आज जात आहे वानखेडे आणि MCA म्युझियम आहे त्याचा टूर करायला. आता मी चर्चगेट स्टेशनला उतरलेलो आहे. हा प्रवास सुरू झाला दादरवरून. मी स्लो ट्रेन पकडली. दादरवरून चर्चगेट साधारणतः 10 रुपये तिकीट आहे. चर्चगेटला उतरून गेट नंबर 2 विनोद मुकुंद स्टँड इथून एंट्री आहे. गेट नंबर 2ला पोचलेलं आहे. विनोद मुकुंद स्टँड गेट करून आहे, तिथून आपली एंट्री आहे. आपण वानखेडे स्टेडियम परिसरात एंट्री केलेली आहे. आहे हे लिटिल मास्टर द ग्रेट सुनील गावस्कर. Here I was talking to you about Harry's sheet. This left-hand side is the section of junior cricket. So Harry's और Gail's का section is from 6th and 7th season, जो मैं आपको वहाँ फोटो में बता रहा हूँ. ये इतना आइकॉनिक क्यों है? बिकॉज बॉम्बे का ना फर्स्ट 3 मैच के बाद 0 पॉइंट्स थे. मेरे को टॉप कि बॉम्बे इलाइट से 8 में आ जाए, जो बॉम्बे के लिए बड़ा एक हार्ट ब्रेकिंग हो जाता है जितना हिस्ट्री है उनकी. तो थर्ड मैच में क्या हुआ था कि लॉस्ट अगेंस्ट हैदराबाद. सो हैदराबाद ने टू टीज द बॉम्बे प्लेयर्स हमारे सामने शैम्पेन का बॉटल ओपन करना कि तुम तो नॉकआउट हो गए. और कैप्टन थे अमोल मजुमदार बॉम्बे का. उन्होंने ही आपली मुंबई आणि हे आपले मुंबईचे जिमखाने, बॉम्बे जिमखाना, पारसी जिमखाना, हिंदू जिमखाना आणि इस्लाम जिमखाना. हे आपल्या बॅट्स आहेत. आपलं लहानपणीचं स्वप्न, शाळेतून आल्यावर डायरेक्ट आपण खेळायला जायचो. मुंगूसपासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या बॅट्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर इथे स्टम्प्स आहेत. स्टम्प्स, ग्लव्ज, सीझन बॉल्स, बॅट आणि ब्लेझर ठेवले आहेत. बॅट आहे मुंबईच्या राजाची, ज्यांनी 2008-9 साली रणजी मॅचमध्ये दोन्ही मॅचमध्ये शतक मारलेलं. लोगोज आहेत BCCIचे, MCAचे. हा ॲक्च्युली पहिला लोगो आहे तो होता BCAचा. BCAच्या नंतर MCAने लोगो आणला, मुंबई क्रिकेट असोसिएशनने. BCCIचा लोगो आहे. हे सगळे कॅप्स, टोपी त्यांचे. हा बॉल आहे. मुंबईच्या राजाची जर्सी आहे इकडे 45 नंबरची. जेव्हा ट्रॅव्हिस हेडने आपल्याला हरवलेलं 2023ची जर्सी ती ही आहे. आणि ही जर्सी 2027ची पण इथे लागणार, कारण मुंबईचा राजा 2027ला वर्ल्ड कप जिंकेल रोकोच्या जोडीने. तेव्हा ही 2027ची वर्ल्ड कपची जर्सी पण इकडे असेल. ही हिटमॅनची बॅट आहे. हे आपल्या रहाणे साहेबांचे ग्लव्ज आहेत. आणि हे जे शूज आहेत ते लॉर्ड शार्दुल ठाकूरचे ग्लव्ज आहेत. दुसरं ब्लेझर काही खास आहे. दुसरं ब्लेझर चंद्रकांत पंडित यांचं आहे, जे रिसेंटली कोलकाता नाईट रायडरचे कोच होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली श्रेयस अय्यरनी IPL जिंकलेलं. असे 4 ब्लेझर आहेत इथे. हे आपण रोज बघतो मुंबईची लाईफलाईन. धक्के खात यायला लागतं त्या बसनी. आणि ही दुसरी मुंबईची रेल्वे जी आपल्याला सोडते. त्या ट्रॉफीज आहेत रणजीच्या, वेगवेगळ्या टुर्नामेंटच्या, डोमेस्टिक टुर्नामेंटच्या सगळ्या ट्रॉफीज आहेत तिथे MCA टूरमध्ये. म्युझियम हे खास आहे. मी रेकमेंड करतो आवर्जून इकडे सर्व बघायला या. स्टेडियममध्ये राजांना पण शिवछत्रपती पुरस्कार म्हणतात, ते जी एक ट्रॉफी पण ठेवलेली आहे. हे चर्चगेट स्टेशन आहे. हे आपले दिलीप वेंगसकर सर. इथं प्रवीण आमरेंची एक कॅप लावलेली आहे डोमेस्टिकची. त्याच्यानंतर एक जर्सी आहे, ती इंडियन वुमेन टीमचे रिसेंटली कोच अमोल मुजुमदारचे आहेत. हा स्टंप पियुष चावलाचा आहे. आणि अंडर 19मध्ये जी विराट कोहलींनी ट्रॉफी जिंकलेली त्याचा हा स्टंप आहे. ही बॅट अमोल मुजुमदारची आहे. त्यांच्या ज्या कारकिर्दीत ज्या रणजीमध्ये त्यांनी जे स्कोअर केलेले आहेत त्या रणजी सीझनमध्ये एकही 50च्या खाली आहे फक्त. बाकी सगळे स्कोअर 50च्या वरती आहे. हे IDs आहेत MCAचे. गावस्कर सरांचे ID आहेत सगळे. सुनील गावस्कर सर. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे गावस्कर सर. त्यांचे टोपी पण आहे, त्यांचे वॉच पण आहे. द OG लेजंड लिटिल मास्टर ही फ्रेम. सर्व क्रिकेटर्स आहेत. श्रेयस अय्यरपासून सचिन तेंडुलकरपासून द ग्रेट सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, सर्व ऑल OG प्लेयर्स.
हे जे 1983च्या वर्ल्ड कपमध्ये खेळलेले दिलीप वेंगसकर यांची हे दिलीप वेंगसकर आहेत. दिलीप वेंगसकर आहेत, हे त्यांचे ब्लेझर आहेत. वेंगसकर साहेबांच्या जबड्याला मार लागला असून वेस्ट इंडिज समोर त्यांनी शतकीय पारी खेळली होती. इकडे सचिन सरांची लास्ट मॅच 2013ला झाली. त्याचे सर्व खेळाडू जे खेळलेले त्यांनी ऑटोग्राफ केलेले आहेत. त्यांच्या बॉलवर त्यांची सिग्नेचर आहे. त्याच्यानंतर ही त्यांची जर्सी आहे, रणजी मॅचची जर्सी आहे त्यांची. ही सर्व सेक्शन सचिन तेंडुलकर साहेबांचं आहे. द गॉड ऑफ क्रिकेट, लिटिल मास्टर, ओजी लिटिल मास्टर जसे सुनील गावस्कर तसे गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर पण आहे तिथे. पण तसं सेक्शन म्हणजे हे वानखेडे स्टेडियम आहे. हे वानखेडे स्टेडियम आहे जिथे हेलिकॉप्टर शॉट लागले. 2011चा आपण वर्ल्ड कप जिंकला. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर साहेब रिटायर झाले. रोहित शर्माने इकडे 5 वेळा वर्ल्ड कप जिंकला मुंबई इंडियन्ससाठी. हे त्यांचं होम ग्राउंड आहे. एंड 10 विकेट्स, जो फर्स्ट पर्सन एवर. सो यूजुअली हर एक रिकॉर्ड जो लोग बनाते हैं वो इंडिया अगेंस्ट ही बनाते हैं. They love performing against India for some reason. And this is when semi-final, we remember it as Virat Kohli scoring his 50th ODI century. And here एक पिच का एक ओव्हरव्यू देने का ट्राय किया. त्यांनी अफगाणिस्तानला दमवलेला, एका लंगड्या पायावर 200 मारलेले. श्रेयस अय्यरचा फोटो आहे जिथे कोहली साहेबांनी 50वे शतक मारलेलं आणि ह्यांनी पण सेंचुरी मारलेली इथे. ही जर्सी आहे जी काही खास आहे मुंबई क्रिकेटसाठी. त्यांच्या स्वप्नात इंग्लंड न्यूझीलंडची मॅच असल्यावर एजाज पटेल येतो, ज्यांनी वानखेडे स्टेडियमवरच 10 विकेट घेतलेले एक इनिंगमध्ये. हे त्याचं स्कोअर कार्ड आहे. शेवट वानखेडे, सुरुवात पण वानखेडेपासून आणि शेवटही वानखेडेपर्यंत टेस्ट मॅचमध्ये. होम ऑफ टर्फ ऑफ लिजंड, ज्यामध्ये मुंबईचा राजा रोहित शर्मा, सुनील गावस्कर पण आहेत. हे सगळ्यात स्पेशल आमचे पिच बनवणारे क्युरेटर. खेळीचं ग्राउंड आहे. ह्या ग्राउंडमध्ये आम्ही प्रत्येक वेळी जाण्याचा प्रयत्न करतो, पण फक्त स्टँडमध्येच जायला भेटतं, क्रिकेट ग्राउंडवर नाही. त्याचा आज अजून क्रिकेट ग्राउंडवर जाऊन अनुभव घेऊया आपण त्याचा. ती बोलतो ती ही खेळपट्टी आहे. 28 हाईट, 9 स्टंप. हा एक मोठा वेगळा सेक्शन आहे, द पवेलियन. हे ओजी सुनील गावस्कर आम्ही टूर करायला आलो आहे आज. हे कॉली सर, हे जर्सी पहिले असे होते, त्याच्यानंतर हे असे झाले ब्लेझर, त्याच्यानंतर हे असे झाले. हे अभिषेक नायरची जर्सी, ज्यांनी आपल्या रोहित शर्माला आता साथ दिली त्याच्या फिटनेसबद्दल. मुंबईचं ओरिजिनल माणूस, साधा माणूस अजिंक्य रहाणे, सचिन तेंडुलकर साहेब आणि मुंबईचा राजा रिक्सी आहे, जिने आपल्या वर्ल्ड कप जिंकवला भारताला. त्याच्यानंतर ती जर्सी आहे इकडे. इंडियन टीमचे प्लेयर्स आहेत इकडे आणि पार्टी पण इंडियन टीमचे प्लेयर्स आहेत. अशी काही खास आहे शिवम दुबेची जर्सी, जिकडे आपण एशिया कप 2025 जिंकलेला आणि रोहित शर्मा त्याचे कॅप्टन होते. वुमन्स क्रिकेट टीमच्या इकडे जर्सी आहे. ही जर्सी आहे जेमिमा रॉड्रिग्स. आणि हे वुमन क्रिकेट्स जेव्हा PCCIने त्यांना मेन्ससारखे राईट्स दिले नव्हते, तर त्यांच्या अगोदर जे बॉम्बे वुमन क्रिकेट असोसिएशन होतं, हे 2 प्रकारचे बॉल आहेत. 142 वुमेन्ससाठी, 156 मेन्ससाठी. हा तो क्षण भारताने 1983 नंतर 2011मध्ये जिवंत झालेला, ह्या सर्व आठवणी. आणि हे MS धोनीनी जिंकलेले वर्ल्ड कप. हा वर्ल्ड कप काही खास आहे कारण 23 वर्षांनी वर्ल्ड कप इंडियाने जिंकलेला. आणि आज
हेच वर्ल्ड कपचं स्वप्न आमच्या रोहित शर्मा साहेबांचं आहे. 2027ला त्यांनी हाच वर्ल्ड कप जिंकावा. शास्त्री सर, लेजंड ऑफ इंडियन क्रिकेट, रोकोसाठी खास कोच रवी शास्त्री. आणि हे जी बॅट आहे ही जो 2007च्या जेव्हा आपण बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची बॅट आहे, साईन बॅट. इंडियाचे कॅप्टन्स आहेत ते मुंबईमधून खेळतात. विनू मकंड सर, पॉली सर, अजित वाडेकर सर, द ओजी सुनील गावस्कर. हे लेडीज टीमच्या कॅप्टन होत्या स्टार्टिंगच्या पहिल्या. हे आमचे द ग्रेट दिलीप वेंगसकर सर. हॅट्स ऑफ कोच रवी शास्त्री, हे गॉड ऑफ क्रिकेट. हा मुंबईचा माणूस अजिंक्य रहाणे, हा मुंबईचा राजा रोहित शर्मा, आणि हा मिस्टर 360 लॉंग ऑफ द सूर्यकुमार यादव. पास्ट प्रेझेंट मुंबईचे सर्व कॅप्टन्स एकाच फ्रेममध्ये. द ग्रेट इनिशिएटिव्ह बाय MCI असोसिएशन. इकडे आपले साहेब नाचलेले 2024 T20 वर्ल्ड कप जिंकलेले तेव्हा. आणि इथे द MS धोनीचा हेलिकॉप्टर शॉट. परत वर्ल्ड कप, आणि हा परत 2027ला येणार आहे. रोहित शर्मा भले कॅप्टन नसेल तरी पण आम्ही 2027 वर्ल्ड कप रोहित शर्मासाठी आम्हाला पाहिजे आहे. पाठी काही खास झालं आहेत वर्ल्ड कपचे, T20चे. हे पूर्ण MCचं म्युझियम आहे. जिकडे जॅनिमा रॉड्रिक्सच्या जर्सीपासून ते सचिन तेंडुलकर सरांच्या जर्सीपर्यंत आणि सुनील गावस्कर सरांच्या जर्सीपर्यंत 2011च्या वर्ल्ड कपच्या तिकिटीपासून ते सर्व गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत क्रिकेटच्या ते सर्व आहेत. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही MCA टूरला व्हिजिट करा. स्टेडियमसोबत पण कॉस्ट पण जेमतेम 450 रुपये आहे. पण हा अनुभव तुम्हाला स्वर्गसुखापेक्षा कमी नाही आहे. खास आहे. 2024चा वर्ल्ड कप जिंकल्याच्यानंतर ती विक्ट्री होती जी आपल्या वानखेडे स्टेडियमपर्यंत आली, आणि आपल्या रोकोनी जो डान्स केला, हा सण काही खास आहे आपल्यासाठी सर्वांसाठी. वन्स अगेन इट्स वानखेडे 2027चा वर्ल्ड कप जिंकल्याच्या नंतर. सुनील गावस्कर. आणि आपण आता जात आहोत वानखेडे स्टेडियमचा टूर करायला. आपला आता म्युझियमचा टूर संपलेला आहे आणि आता आपण जात आहोत वानखेडे स्टेडियमचा टूर करायला. द ग्रेट 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 वानखेडे स्टेडियम. आपण जस्ट एंटर करत आहोत. रोज आपण स्टँडमधून मॅच बघतो, आज आपण स्टँडमधून मॅच नाही बघतो. आपण आज वानखेडे स्टेडियमवर येत आहोत. पण वानखेडे स्टेडियमला येऊन मॅच आपण स्टँडमध्ये बघतो, आणि आज स्वतः मी वानखेडे स्टेडियमवर आहे वानखेडे स्टेडियमचा अनुभव घेण्यासाठी. एक ब्रेबॉन वानखेड़े, एक अपन हम लोग इधर खड़े हैं वानखेड़े एंड DY फर्स्ट पाटिल। इज बॉम्बे जिमखाना जो हमने फर्स्ट टेस्ट खेला था। ब्रेबॉन यहाँ से बहुत पास है। So a common question that is asked is
ग्राउंड बनाया क्यों है बिकॉज इट जस्ट 500 मीटर्स बिकॉज वो वानखेडे सर थे मुंबईचा राजा BCMC डेट मॅचेस वो जाते थे ब्रेबॉन के पास होस्ट करने के लिए ग्राउंड उनके पास रमेश तेंडुलकर आणि ही त्यांची करिअर समरी. वानखेडे स्टेडियमवर एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व, एक लेजंड, आणि हा त्यांचा स्टँड सचिन तेंडुलकर स्टँड. आलेलो आहे वानखेडे स्टेडियमच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे पत्रकार कक्षामध्ये, जिथून वानखेडे स्टेडियमचा व्ह्यू खतरनाक दिसतो. खतरनाक तुम्हाला दाखवतो मी तो व्ह्यू, खतरनाक व्ह्यू वानखेडे स्टेडियमचा. साहेबांचा पत्रकार परिषदेचं लिहिलेलं आहे आणि हे आपले बाळासाहेब, आणि हा त्यांचा प्रेस बॉक्स. हा प्रेस बॉक्स आहे. पूर्ण स्टेडियम दिसत आहे प्रॉपर प्रेस बॉक्समध्ये. हा व्ह्यू आहे. प्रेस बॉक्समध्ये कॉमेंटेटर बसतात आणि रवी शास्त्री सरांचा फेमस डायलॉग, इंडिया वॉन्स द वर्ल्ड कप अँड धोनी फिनिश इट इन स्टाईल, ते इथूनच या प्रेस बॉक्समधूनच केलेला होता त्यांनी. हा व्ह्यू आहे. आपण बाळासाहेब ठाकरे पत्रकार पक्षामधून अनुभवतो आहे. इथे बॉलिवूड सेलिब्रिटींना पण एंट्री नाही, पण आमच्यासारख्या कॉमन व्यक्तींना इथे एंट्री भेटली, ते पण MCA तर्फे. आणि आपण आज बसलेलो आहे बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेस बॉक्समध्ये. इथून स्टेडियमचा आनंद पूर्ण आपण घेऊ शकतो 360 व्ह्यूनी. जसं सूर्यकुमार 360 शॉट मारतो, तसं आपण आज 360 व्ह्यू बघत आहे इथून. जस्ट माझ्यावर दिसतंय हॉनरेबल बाळासाहेब ठाकरे प्रेस बॉक्स. आपण तिकडे जाऊन आलेलो आहे आणि आता आपण आलेलो आहे दिलीप वेंगसरकर स्टँडच्या इथे. नमस्कार मित्रांनो, माझ्या पाठी दिसतंय मुंबईचा राजाचं स्टँड, आणि इथे आहे सुनील गावस्कर सरांचं स्टँड. द OG मुंबईचा राजा सुनील गावस्कर आणि प्रेझेंट मुंबईचा राजा द हिटमॅन रोहित शर्मा 264. मित्रांनो, MCA टूर करायला नक्की या. ऑक्टोबरपासून चालू झालेलं आहे. फर्स्ट टाइम तुम्ही रोज स्टेडियमच्या स्टँडमधून मॅच बघता, आता तुम्ही स्टेडियमवर आला. लवकर डिस्ट्रिक्ट झोमॅटोवर जावा आणि तिकीट बुक करा. वानखेडे पवेलियनमध्ये त्यांचं इंडियन टीमचं ड्रेसिंग रूम, तिथे आपण चाललेलो आहे आता. सबको ओपिनियन है उसपे कि इसको ये मैच मत खिलाओ, वो मैच खिला लो. बुमराह, जसप्रीत बुमराह, एक्सट्रीम लेफ्ट के 2 सीट पाशा भाई, ऑक्युपाइड बाय वन सिंगल प्लेयर. सबके अपना मोहम्मद शमी, शामी. पाशा भाई. वो 2 सीट मोहम्मद शामी का है. थर्ड एंड फोर्थ मी ज्या सीटवर बसलो त्या 2 सीट मोहम्मद शमीच्या आहेत. इकडे ही सीट आहे ती विराट कोहलीची सीट आहे. ही सीट शुभमन गिलची आहे. ही सीट हार्दिक पांड्याची आहे. हे स्टेडियम आहे माझ्या पाठी. एंड डू वी हैव एनी MS धोनी फैंस? सो MS धोनी अभी यहाँ पे नहीं बैठते हैं, उनका अवे ड्रेसिंग रूम. ही सीट मुंबईच्या राजाची आहे. सर्व सीट आहेत. हा तो क्षण ज्यावेळी सचिन सरांना सर्व यंग आता प्लेयर दिसत, विराट कोहली, रोहित शर्मा, त्यांनी खांद्यावर नाचवलेलं आहे. पहिल्या वर्ल्ड कपपासून ते 2011च्या वर्ल्ड कपपर्यंत सचिन तेंडुलकर प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये खेळत होते, पण 2011ला त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. हा तो क्षण आहे. माझ्या पाठी हे दिसतात ते सचिन सर आहे, सुरेश रैना, VK रेड्डी, सेहवाग, MS धोनी. ह्याच्यात फक्त एकच फोटो मिसिंग आहे रोहित शर्माचा. 2027 वर्ल्ड कप जिंकल्याच्या नंतर पण इथे तशीच फ्रेम लागणार आहे. आणि ते आता ह्यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्माला खांद्यावर घेतली 2027 वर्ल्ड कपला. आत्ताच आमचं म्युझियम आणि वानखेडे स्टेडियमचं टूर कंप्लीट झालेलं आहे. मी काही फोटोज वगैरे काढलेले आहेत, ते ब्लॉगच्या शेवटी नक्कीच टाकेन. आणि मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्रसाद लोके हे माझं चॅनलचं नाव आहे. Playing on a Wankhede and आज because I won. Bombay Cricket Association was the member of the BCCI whose job it was to organize test matches allotted to Bombay. But
The Bombay Cricket Association at that point did not have a ground, a stadium of its own. It can be only started with Sheshrao Wankhede sir. He was the pioneer. Think of that, like Mumbai cricket needs their own ground. And I think the major thing infrastructure we develop, it's just thanks to